हाय हो का, आम्ही दसरा काढायला सुरू केले आज. होय कृष्णा, दसरा काढायला चालू केले. अय कृष्णा, परिश्रम झाला, त्याचं डब्याचं झाकण सापड नाही, हरवले ते. होय चिव कसे भांडे घासते तिकडं, आणि तो आणून देतोय. मी लगेच भरून ठेवते, कारण आभाळ येते ना, त्याच्यामुळे लगेच वाळल्याची भरून ठेवायची तयारी. तरी बघा, असा दसऱ्याचा राड आहे. तर तुम्ही काढला का नाही नक्की सांगा. आमचा काढायला चालू आहे, आजच सुरू केला. तरी बघा भांडी इथून खाली सगळे भांडी तिथे आता उन्हामुळे काढावं लागते सगळंच, कारण काहीच ठेवा नाही लागत. भांडी हे का तो चालू आहे काढायला. आज पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे आज फक्त भांडी घासायला डबे मांडणीवरचे चालू आहे. तर हे असे ऊन पडले ना, त्याच्यामुळे डाळी वगैरे असे उन्हात टाकल्या, मिरच्या आणि इकडे डबे वगैरे हे असे ठेवलेत बाजावर. म्हणजे जरी पाऊस आला की लगेच बाज उचल्यामुळं त्याच्यामुळं बाजावर मांडले. आणि इकडं म्हणजे प्रत्येक पाट्यानेच ठेवले, कारण पावसामुळे शक्यता आली तर मग उचलायला यायचं नाही, म्हणून असं केलं. तरी बघा, आमचा दसरा असाच चालू आहे काढायला. कारण दसरा असला म्हणजे खूपच राडा राहतो ना, त्याच्यामुळं तर लईच राडा राहतोय. पण स्वच्छ पण छान होते, कारण असं पण माणूस कधीच काढत नाही ना. तर ह्याच्या नादाने तरी दसरा होते. तर हे बघा असे भरायला लगेच चालू आहे, कारण थोडं ऊन पडलं होतं ना. तर हे डब्यात लगेच भरायची तयारी, काढणं वाळायला लगेच. हे बघा इकडे घासतात कसे, दोघं बी घासतात. तुम्हाला दाखवते कसे घासतात. हा बघा, पाणी पण चालू आहे मोटरीचं. होय, हे बघा कसं वाजते भांडी, कारण घासू तर लागतो घासू. हे रे दमलं, त्याच्यामुळं चालू आहे. बघा, हे आमचा असा दसरा चालू आहे, कारण ते सौर ऊर्जेची मोटर चालू आहे, सॉलर, ते त्याच्यामुळं काहीच अडचण नाही, कारण पाणी सारखं चालू आहे, बंदच नाही ना. ते बघा चिवबाई कशा भांडे घासतात, सकाळपासून घासतात. होय, दमून गेल्यात त्या. तरी बघा पाण्याचे ड्रम बी असे भरून ठेवले, तर कारण पाणी तर काही कमीच नाही आहे, कारण पलीकडे वाढा पण वाहतोय आणि इथं पण पाणी चालू आहे, कारण भांडे एकदम स्वच्छ निघते. तरी बघा आमचा दसरा असा चालू आहे. होय कृष्णा, कसा चालू आहे. तरी बघा इकडे लगेच आणून ठेवायची तयारी, कारण जे वाळले ना डबे त्यात लगेच भरून ठेवलं, आणि इकडं आणून ठेवायला तयारीच आहे. ते बघा घरात तर एवढा राडा आहे की विचारूच नका, प्रमाणाच्या बाहेरच घरात राडा झाला आहे. ते असं झालं आहे बघा, पसारा म्हणजे असतं व्यस्त पडलाय चौकडच. हे असं म्हणजे आता चालूच आहे काढायला. तर आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे तर काय भरपूर म्हणजे हे तर होतं ना, म्हणजे मान्य वगैरे किचन सामान सगळं ते नेले बाहेर, आणि घासायला चालू आहे म्हणजे आज. तरी बघा आमचं घर असं आहे, इतका पसारा पडला आहे बघा आता इकडंच, कारण आज तर इकडं होत नाही, कारण लई मोठे भांडे ना, त्याच्यामुळे नुसते भांडेच घासायचे, आणि उद्याच्याला पत्रे वगैरे धुवायचे, परवा दिवशी कपडे धुवायचे. म्हणजे एका दिवसात काही होत नाही, 2-3 दिवस जाताचे. तरी बघा इतका राडा आहे घरात, असं काढायला चालू आहे आमच्याकडं. इकडं पण तेवढेच कपडे पडत. हे बघा म्हणजे चौकडच हे झाले ना. ते बघा असा आहे पसारा, म्हणजे चौकड तितकेच भांडे पडलेले तर, कारण चालूच आहे काढायला. आणि इकडे घासून ठेवलेले म्हणजे पत्र्यात, कारण अजून घरात लावले नाही, तर घर धुतल्याशिवाय नाही लावायचे. त्याच्यामुळे इथं आणून ठेवले, तर जेवढे घासले तेवढे तेच ठेवले. तर हे असं मसाला वगैरे तिथे ठेवला आहे कडेला.